नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन चॅप्टर सुरुवात करत आहोत. आपण मॅथ्स फर्स्टचा फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे, आता आपण मॅथ्स सेकंड कडे वळूयात. आज आपण मॅथ्स मध्ये 12th मॅथ्सचा सर्वात महत्त्वाचा चॅप्टर डिफरन्शिएशन स्टार्ट करत आहोत. ठीक आहे, तर हा मॅथ्स सेकंड मधील फर्स्ट चॅप्टर आहे डिफरन्शिएशन. ठीक आहे, तर आज आपण काय बघणार आहोत डिफरन्शिएशन मध्ये. तर जे काही तुमचा चॅप्टर हा डिफरन्शिएशन 12th ला आहे, तोच तुमचा 11th ला पण चॅप्टर आहे. म्हणजे तुम्हाला 11th ला काय काहीतरी जे डिफरन्शिएशनचे स्टार्टिंग आणि बेसिक तुम्हाला तिथे आहे. तर आज आपण काय करणार आहोत, जे तुम्हाला 12th साठी डिफरन्शिएशनचं बेसिक लागणार आहे 11th. ठीक आहे, समजा तुम्ही 11th ला व्यवस्थित केलं असेल नसेल तर 11th बेसिक आपण एक रिव्हिजन या लेक्चर मध्ये घेणार आहोत. त्यानंतर मग आपण ऍक्च्युअल जो 12वीचा सिलेबस आहे त्याला सुरुवात करूया. ठीक आहे, मग बघा इथे आपण काही टॉपिक्स घेतलेले आहेत की जे 11th मध्ये तुम्हाला टॉपिक्स आहेत डिफरन्शिएशनचे. ठीक आहे, आपण डिफरन्शिएशन बघतोय बघा, बेसिक्स अँड रिव्हिजन. ओके, मग बेसिक अँड रिव्हिजन मध्ये बघा, पहिल्यांदा तुम्हाला सर्वात अगोदर इथे आहे डेफिनेशन ऑफ अ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, बघा 11th मध्ये आपल्याला कोणते कोणते टॉपिक दिलेले. सर्वात अगोदर डिफरन्शिएशन शिकत असताना आपण काय शिकतो की डेफिनेशन ऑफ अ डेरिव्हेटिव्ह किंवा फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघितलं की डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन्स. मग आता सम स्टँडर्ड फंक्शन्स मध्ये कोणते फंक्शन्स येतात, जसं की अल्जेब्रिक फंक्शन्स आहेत किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. हे जे काही फंक्शन्स आहेत ते काही स्टँडर्ड फंक्शन्स. त्याच्यानंतर रिलेशन बिटवीन डिफरन्शिएबिलिटी अँड कंटिन्युटी. नंतर रूल्स ऑफ डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ सम काय असणार, डिफरन्स, प्रोडक्ट, क्वोशंट. ठीक आहे, हे आपण 11th मध्ये बघितले. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्जेब्रिक फंक्शन्स आहे आणि त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आता हेच जे अल्जेब्रिक फंक्शन्स आपण जे बघितलं वर त्याच्यात आपण इथे बघणार आहोत. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक एक्सपोनेन्शियल फंक्शन. हे हे जे काही तुम्हाला फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आहेत ते सर्व कशामध्ये येणार, सम स्टँडर्ड फंक्शन्स मध्ये येतील. ओके, आपण आता काय करूयात, एक एक बेसिकली बघूयात की आता डेफिनेशन ऑफ अ डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय. ठीक आहे, आपण काय करूयात की डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह किंवा फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे नेमकं काय आहे हे बघूया. ठीक आहे, बघा डेफिनेशन ऑफ अ डेरिव्हेटिव्ह और फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय. मग आपल्याला काय बघायचं की डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, सॉरी, ओके, बघा आपल्याला काय बघायचं की डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. त्याच्या अगोदर आपण काही बेसिक बघूया. बघा आपल्याला माहिती असतं की आपण काय घेतो, फंक्शन असतं एक आपल्याकडे y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स, असं एक फंक्शन असतं, बरोबर आहे. असं आपण फंक्शन काय म्हणत असतो नेहमी की y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स इज अ फंक्शन. ओके, हे काय आहे, फंक्शन. याच्या अगोदर आपल्याला माहिती असलं पाहिजे की काय आपण ज्यावेळेस मॅथ्सचा विचार करत असतो किंवा मॅथमॅटिकल मध्ये आपण ज्यावेळेस एक्स वाय झेड एक्स वाय झेड असे जे काही टर्म्स घेतो किंवा एल एम एन यांना काय म्हणत असतो आपण, व्हेरिएबल्स. ठीक आहे ना, हे काय असतं आपले व्हेरिएबल्स असतात मॅथमॅटिक्स मध्ये. जनरली आपण याला व्हेरिएबल्स म्हणून कन्सिडर करत असतो. मग व्हेरिएबल्स म्हणजे काय, त्यांच्या व्हॅल्यूज चेंज होत असतात, बरोबर आहे. यांच्या व्हॅल्यूज काय होत असतात, चेंज होत असतात. त्याच्यानंतर असतं कॉन्स्टंट. ज्यावेळेस आपण एखादं इक्वेशन किंवा फंक्शन त्याच्यामध्ये कोणत्या टर्म्स असतात, एक तर व्हेरिएबल्स असतात किंवा कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट टर्म्स म्हणून काय वापरतो आपण, ए बी सी किंवा डी, हे जे काही आहे त्याला जनरली आपण मॅथ्स मध्ये कॉन्स्टंट म्हणून यूज करत असतो. ठीक आहे ना, हे काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. जसं आपल्याकडे इक्वेशन असतं एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. आपण काय सांगतो, एक्स काय आहे याच्यामध्ये व्हेरिएबल आणि एबीसी काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे काय, ज्यांची व्हॅल्यू कॉन्स्टंट. जर समजा आपण ए इज इक्वल टू 5 घेतला तर थ्रू आउट ए इज इक्वल टू काय असेल, 5 असेल. हा काय असेल, कॉन्स्टंट असेल. तसं एक्स ची व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल का, नाही, एक्स ची व्हॅल्यू कशी असेल, व्हॅरी होणारी असेल, चेंज होणार, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल्स. पण ठीक आहे, मॅथमॅटिक्स मध्ये आपण एक्स वाय जे व्हेरिएबल्स म्हणून घेतोय, कॉन्स्टंट म्हणून एबीसी घेत असतो, बरोबर आहे. ठीक आहे, इथे क्लिअर झालं. आता नेक्स्ट बघा. ठीक आहे, आता हे लक्षात आलेले. आपण नेक्स्ट बघूयात आता. आता हे झालं व्हेरिएबल्स. मग व्हेरिएबल्स मध्ये पण काय असतात, आता इथे जे काही y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स फंक्शन आहे, हे काय आहे, फंक्शन आहे, बरोबर. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ फंक्शन आहे. मग हा एफ ऑफ एक्स, समजा माझ्याकडे असं फंक्शन आहे y इज इक्वल टू एक्स प्लस 1. हा काय आहे, फंक्शन. कोणता फंक्शन असेल आता हा, की काय असेल, तुमची एक स्ट्रेट लाईन असेल, बरोबर. मग आपण कसं फाइंड करतो याचे पॉइंट्स किंवा एखादी स्ट्रेट लाईन. समजा मी तुम्हाला असं दिलं, स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ कशी करतो,
एक्सच्या जागी काय करतो असं एक्स इज इक्वल टू काय घेतो इथे एक कॉलम बनवतो एक्सचा वाय जसं आपण 10th पर्यंत बघितलं असतं इथे 0 1 ठीक आहे ना अशा वेगवेगळ्या व्हॅल्यूज 2 -1 -2 अशा वेगवेगळ्या व्हॅल्यूज घेतो त्यासाठी वायच्या काय करतो वेगवेगळ्या व्हॅल्यूज ऑब्टेन करतो बरोबर आहे म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज नुसार काय घेतो आपण वायच्या व्हॅल्यूज घेतो बरोबर आहे एक्सच्या जागी 0 ठेवा म्हणजे वाय किती भेटेल तिथे 1 1 ठेवला तर काय भेटणार आहे 2 2 च्या जागी 3 भेटेल बरोबर आहे म्हणजे वायच्या व्हॅल्यू कशावरती डिपेंड आहेत एक्स वरती डिपेंड आहेत बरोबर आहे मग बघा ज्यावेळेस फंक्शन y एफ ऑफ एक्स आहे याचा अर्थ हे जे काही तुमचा x हा जो काही व्हेरिएबल आहे आणि हा पण काय व्हेरिएबल आहे तर या x ला तर x वरती काय आहे y डिपेंड आहे म्हणजे हा x काय असला तुमचा इंडिपेंडंट व्हेरिएबल हा असतो इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि y काय असतो डिपेंडंट व्हेरिएबल ठीक आहे ना y असतो डिपेंडंट व्हेरिएबल असं का बरं कारण x कसा आहे इंडिपेंडंट आहे परंतु y कसा आहे x वरती डिपेंडंट आहे बरोबर आहे म्हणून y असतो डिपेंडंट व्हेरिएबल आणि x काय असतो तुमचा इंडिपेंडंट व्हेरिएबल बरोबर आहे हे झालं तुमचा पाहिजे बेसिक आता आपल्याला बघायचं की डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतं काय माहित असतं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतो रेट ऑफ चेंज असतो बरोबर आहे रेट ऑफ चेंज ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल असं असतं ना dy बाय dx ओके पण बघितलेले ओके 11th मध्ये हा असतो dy बाय dx म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ y विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच काय डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल बरोबर आहे ठीक आहे ना किंवा आपण बघा वेलासिटी कसं देतो आपण dx बाय dt x म्हणजे काय असतं किंवा ds बाय dt इथे ts करा s म्हणजे काय असतं तुमचा डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम t म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच काय असतं वेलॉसिटी हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह असतो ऍक्च्युअल मध्ये ओके म्हणजे डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय रेट ऑफ चेंज ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल ओके आता डेरिव्हेटिव्हचा आपण जॉमेट्रिकल मिनिंग सध्या बाजूला थोडासा वेगळा असतो ठीक आहे आता हे झालं बेसिक बरोबर आहे की रेट ऑफ चेंज असतो डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल मग आता आपल्याला बघायचे की डेफिनेशन ऑफ अ डेरिव्हेटिव्ह कशी येणार बघा आता हा झाला जस्ट आपण एक्स वाय झेड बघितलं एकदम बेसिक मध्ये ठीक आहे आता हे लक्षात आलं तुम्हाला की एक्स काय आहे ज्यावेळेस फंक्शन वाय एफ ऑफ एक्स एक्स कसा आहे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि वाय हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह काय असतो डीवाय बाय डीएक्स रेट ऑफ चेंज ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल ओके मग आता बघा नेक्स्ट मध्ये तर डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऍक्च्युअल मध्ये आपण बघतोय किंवा ज्याला आपण फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो ओके बघा आता जस्ट मोमेंट ओके बघा काय होतं आपल्याकडे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स बरोबर आहे हा फंक्शन आहे मग आताच आपण काय बघितलं की डेरिव्हेटिव्ह की रेट ऑफ चेंज ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल मग आता समजा माझ्याकडे काय आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आपण काय केलं x साठी काहीतरी व्हॅल्यूज घेतल्या त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी y च्या व्हॅल्यूज भेटतात बरोबर आहे म्हणजे x मध्ये चेंजेस झाल्यानंतर y मध्ये चेंज होतं मग समजा आपण कन्सिडर असं केले की डेल्टा x काय आहे चेंज आहे एक्स मधला बरोबर आहे चेंज इन एक्स स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स ठीक आहे इन्क्रीमेंट म्हणा किंवा चेंज इन एक्स बरोबर आहे चेंज इन एक्स आहे डेल्टा एक्स बरोबर आहे किंवा स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स बरं डेल्टा एक्स जर समजा वाय एक्स मध्ये चेंज झाला बरोबर आहे आता एक्स कसा आहे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे मग वाय कसा आहे एक्स वरती डिपेंडंट आहे मग वाय मध्ये काहीतरी चेंज होईल मग आपण काय कन्सिडर करू की डेल्टा वाय काय झाला चेंज इन वाय ओके चेंज इन वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स बरोबर आहे बघा वाय एक्स मध्ये ज्यावेळेस डेल्टा एक्स चेंज झाला त्यावेळेस वाय मध्ये काय चेंज होणार आहे डेल्टा वाय बरोबर आहे का म्हणजेच बघा वाय मध्ये चेंज झाला म्हणजेच काय इन्क्रीमेंट झाला बरोबर आहे वाय प्लस डेल्टा वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मध्ये काय होतोय चेंज डेल्टा एक्स बरोबर आहे का बघा काय झालं एक्स मध्ये आपण चेंज कन्सिडर केला की किती डेल्टा एक्स चेंज झाला आता रेट ऑफ चेंज म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हणजे चेंज काढायचा रेट ऑफ चेंज काढायचा बरोबर आहे की वाय हा कसा म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स चेंज होतो हे आपल्याला रेट ऑफ चेंज काढायचं बरोबर आहे मग आपण कन्सिडर केली की डेल्टा एक्स जर हा समजा काय आहे चेंज इन एक्स आहे किंवा त्याला आपण काय म्हणत असतो स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स ओके म्हणजे एक्स मधला बदल आहे किंवा इन्क्रीमेंट आहे बरोबर मग त्याच्या कन्सिडर नुसार आपण काय कन्सिडर केलं बरोबर एक्स मध्ये ज्यावेळेस काहीतरी चेंज होईल तर वाय मध्ये पण होणार तो आपण काय घेतला की स्मॉल इन्क्रीमेंट इन वाय डेल्टा वाय ओके अकॉर्डिंग टू एक्स मग वाय प्लस डेल्टा वाय इन्क्रीमेंट आहे वाय प्लस डेल्टा वाय ची गोष्ट काय असलं पाहिजे एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा वाय यालाच बघा आपण काय देणार एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस वाय
आता हा जो काय आहे हे काय असेल तुमचा डेल्टा वाय, हा वाय इकडे नेला बरोबर आहे. मग बघा विच इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस, आता हा जो काही वाय आहे त्याच्या जागी बघा इथे वरती वाय इज इक्वल्स टू काय आहे तुमच्याकडे, वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स फंक्शन आहे बरोबर आहे. मग इथे काय लिहू शकतो मी, एफ ऑफ एक्स लिहू शकतो बरोबर आहे. म्हणजे डेल्टा वाय काय, एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एफ ऑफ एक्स बरोबर आहे. बघा बरोबर आहे की नाही, त्याच्यावरून पण लक्षात येईल तुमच्या की आपल्याला चेंज इन वाय काढायचा आहे. तर कसं असेल, एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स साठी जे फंक्शन येणार आहे त्याच्यातून एफ ऑफ एक्स वजा करा, म्हणजे जो चेंज असेल तो डेल्टा वाय असेल बरोबर आहे. मग आता जर हा जो काय आहे डेल्टा वाय आहे, आणि आता बघा डेल्टा एक्स काय आहे, स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स आहे. म्हणजेच हा डेल्टा एक्स कसा असला पाहिजे, नॉट इक्वल टू झिरो बरोबर आहे का. बघा स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स आहे किंवा चेंज इन एक्स आहे बरोबर आहे डेल्टा एक्स, म्हणजे तो नॉट इक्वल टू झिरो आहे. म्हणजे मी या टर्मला, ह्या जे काही इक्वेशन आहे याला मी डेल्टा एक्स ने डिवाइड करू शकतो. बघा इथे डेल्टा एक्स ने थ्रू आउट डिवाइड करत आहे. ओके, मग मला काय भेटलं बघा, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस एक्स, एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एफ ऑफ एक्स. बरं डेल्टा एक्स ने मी का डिवाइड केलं, कारण डेल्टा एक्स काय आहे, नॉट इक्वल टू झिरो आहे बरोबर आहे. डिनॉमिनेटर मध्ये टर्म कशी असली पाहिजे, नॉट इक्वल टू झिरो असली पाहिजे. आणि डेल्टा एक्स नॉट इक्वल टू झिरो का बरं, कारण तो स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स आहे बरोबर आहे. इन्क्रीमेंट किंवा चेंज आहे, मग चेंज होतो याचा अर्थ तो काहीतरी झिरो पेक्षा वेगळा असेल. तर चेंज झिरो असेल असं म्हणतो का आपण, चेंज म्हणजे काहीतरी झिरो पेक्षा कमी किंवा जास्त असेल बरोबर आहे. म्हणजेच हा काय झाला, डेल्टा एक्स आपण थ्रू मल्टिप्लाय करू शकतो. आता याच्यावरती आपण काय करणार, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो अप्लाय करा. लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो अप्लाय करतोय, काय आहे ते डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. आणि या साईडला काय असणार आहे, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एफ ऑफ एक्स अपॉन डेल्टा एक्स. ठीक आहे, आता हा झाला तुमचा लिमिट. मग ही जी टर्म आहे राईट हँड साइडची, ही जर हे लिमिट जर एक्झिस्ट होत असेल तर आपण काय म्हणतो की डीवाय बाय डीएक्स ही जी काही लेफ्ट हँड साइडची टर्म आहे, म्हणजेच काय असणार आहे, लिमिट डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स ऍज डेल्टा एक्स टेन्स टू झिरो. ठीक आहे ना, हे जर लिमिट एक्झिस्ट झालं तर हा काय असतो तुमचा डेरिव्हेटिव्ह ऑफ, ओके, डीवाय बाय डीएक्स म्हणजेच काय, लिमिट डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स टेन्स टू झिरो, याला काय म्हणतो आपण डीवाय बाय डीएक्स. म्हणजेच काय, हे डीवाय बाय डीएक्स याला नोटेशन झालं, म्हणजेच हा तुमचा काय असणार आहे डीवाय बाय डीएक्स. मग हा झाला तुमचा डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, काय यालाच काय म्हणणार आपण एफ डॅश ऑफ एक्स. म्हणजेच काय, हे ही टर्म इथे लिहिणार बरोबर आहे की लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो, ठीक आहे ना, ऍज इट इज डेल्टा एक्स टेन्स टू झिरो एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स बरोबर आहे. एक मिनिट, ठीक आहे बघा, एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स आणि नंतर ते काय असेल मायनस एफ ऑफ एक्स अपॉन डेल्टा एक्स बरोबर आहे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट, म्हणजेच काय झाला, हा झाला तुमचा डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. लक्षात येते का काय आहे डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, आलं लक्षात. ठीक आहे, बघा काही नाही की लिमिट एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एफ ऑफ एक्स अपॉन डेल्टा एक्स डेल्टा एक्स टेन्स टू झिरो. ठीक आहे, आता बघा फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, हा काय झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह फक्त एफ डॅश ऑफ एक्स झाला बरोबर आहे. काय असणार आता एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच तुमचा काय डीवाय बाय डीएक्स, हे म्हणजेच काय लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एफ ऑफ एक्स अपॉन डेल्टा एक्स. ठीक आहे ना, हा काय झाला तुमचा एफ डॅश ऑफ एक्स बरोबर आहे. मग ऍट एक्स इज इक्वल टू ए जर मला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा असेल तुम्ही काय लिहिणार, एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू लिमिट, का डेल्टा एक्सच्या जागी आपण एच घेऊया, एच टेन्स टू झिरो. एच म्हणजे इथे काय असणार आहे आता स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स बरोबर आहे, एक्स प्लस फक्त आपण नोटेशन दिलेले तिथे, ओके, अपॉन एच. हा आहे तुमचा फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. जस्ट मोमेंट, ओके, तर हा काय आहे तुमचा फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, हा आहे फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. काय आहे एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू, म्हणजे काय करायचं तुम्हाला फक्त एफ डॅश ऑफ एक्स ऑलरेडी माहित आहे. मग हीच काय आहे आपण डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह कसा आला, डेफिनेशन लक्षात आलं की वाय इज इक्वल टू फंक्शन होतं. मग रेट ऑफ चेंज असल्यामुळे आपण काय केलं, एक्स मधला काही चेंज घेतला, तो अकॉर्डिंगली वाय मध्ये काही ना काहीतरी चेंज होणार बरोबर आहे. त्याच्यानुसार चेंज असल्यामुळे तो पॉझिटिव्ह असेल म्हणून आपण ते थ्रूआउट डिव्हाइड केलं याला बरोबर आहे. इथे आपण डिवाइड केलं डेल्टा एक्स ने बरोबर आहे का बघा. मग बघा त्याच्यानंतर आपण लिमिट अप्लाय केलेले डेल्टा एक्स टेन्स टू झिरो बरोबर आहे, कारण इन्क्रीमेंट जर समजा
टेंडिंग टू 0 असते. ओके, हे कन्सिडर केलं तर हा जो काय असतो आपला लेफ्ट हँड साइड ही एक्झिस्ट होते. हा जर राईट हँड साइड एक्झिस्ट होत असेल ते एक्झिस्ट होईल आणि ते काय असतं dy बाय dx असतं. त्यालाच आपण f डॅश ऑफ x म्हणतो. म्हणजेच हा काय झाला तुमचा, यालाच म्हणतो आपण डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह किंवा फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, त्याच्यानंतर बघा हे झालं आपलं फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमच्याकडे रिलेशन बिटवीन, हे बघा, रिलेशन बिटवीन ओके डिफरन्शियाबिलिटी अँड कंटिन्युटी. आता याच्यासाठी एक आपल्याकडे बघा थिअरम आहे, रिलेशन बिटवीन डिफरन्शियाबिलिटी अँड कंटिन्युटी साठी एक थिअरम आपण बघणार आहोत. काय थिअरम आहे बरं रिलेशन बिटवीन डिफरन्शियाबिलिटी? आपल्याला माहिती बघा 11th मध्ये बघितलेला थिअरम आहे की एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन, एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन, एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज कंटिन्युअस, फंक्शन इज कंटिन्युअस. ओके, म्हणजे प्रत्येक डिफरन्शिएबल फंक्शन कसं असतं, कंटिन्युअस असतं. ठीक आहे, हे काय आहे डिफरन्शियाबिलिटी आणि कंटिन्युटी मधलं रिलेशन आहे. एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज कंटिन्युअस, कॉन्व्हर्स नॉट ट्रू, म्हणजे एव्हरी कंटिन्युअस फंक्शन इज डिफरन्शिएबल असं नसतं. एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन कसं असतं, कंटिन्युअस असतं. ठीक आहे, थिअरम वगैरे आपण बघितलेलं. त्याच्यानंतर बघा रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. ओके, मग आता आपण बघणार आहोत काय काय रूल्स आहेत डिफरन्शिएशनचे. डेरिव्हेटिव्ह ऑफ सम आहे, डिफरन्स आहे, प्रोडक्ट आहे, कोशंट आहे, एक एक आपण बघूया. ठीक आहे, जस्ट मोमेंट, याला आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये घेऊन जाऊ. जस्ट मोमेंट. ओके, तुम्हाला व्यवस्थित दिसेल खाली. ओके, बघा आता काय रूल्स ऑफ डिफरन्शिएशन त्याच्यामध्ये आपण बघतोय. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ सम, आता आपल्याला माहिती बघा u प्लस व्ही. ओके, जर समजा आपल्याकडे असं फंक्शन असेल की u प्लस व्ही असं एखादं फंक्शन दिलेलं आहे. ओके, समजा हे फंक्शन आहे u प्लस व्ही आणि याचा आपल्याला काय करायचं आहे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ठीक आहे, समजा y टू u प्लस व्ही अशा प्रकारचं फंक्शन आहे. मग काय असणार आहे डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू, आता u आणि v फंक्शन्स कसे असतील, x चे फंक्शन्स असतील, बरोबर आहे इथे. मग बघा जर डेरिव्हेटिव्ह म्हणजे दोन फंक्शन्स आहेत ज्यांचं काय आहे ऍडिशन आहे, तर मग अशा वेळी डेरिव्हेटिव्ह काय घेणार आपण du बाय dx प्लस dv बाय dx, म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह ऑफ सम. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ सम काय असतो dv बाय dx प्लस dv बाय dx. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, जर दोन टर्म दोन फंक्शनचं ऍडिशन असेल सेपरेटली आपण त्यांचं काय घेणार आहे डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर डिफरन्स साठी सेम, फक्त इथे काय करणार मायनस, म्हणजे प्लस मायनस. जर तुमचा सम किंवा डिफरन्स असेल तर आपण डिफरन्शिएट करणार त्याला, म्हणजे ऍज इट इज सेपरेटली डिफरन्शिएशन करणार. मध्ये जर पॉझिटिव्हचा साईन असेल तर सम असेल तर सम देणार, का डिफरन्स असेल तर जे काही साईन असेल ते आणि आपण सेपरेटली त्याचं डिफरन्शिएशन घेणार. ओके, तर हे यू म्हणजे सम आणि डिफरन्स मध्ये काही प्रॉब्लेम नाही, आपण ऍज इट इज ओके प्रत्येकाचं सेपरेट डिफरन्शिएशन घेत असतो. ओके, आता बघा प्रोडक्ट साठी बघा, ज्या वेळेस प्रोडक्ट असेल म्हणजे जर फंक्शन असं आहे y इज इक्वल टू u इंटू व्ही असं जर फंक्शन आहे तर आपल्याकडे dy बाय dx म्हणजे कसा घ्यायचा. ओके, तर हा प्रोडक्ट रूल आहे. आपल्याला माहिती काय असतं u ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ p म्हणजेच काय dv बाय dx प्लस p ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. ओके, हा काय आहे प्रोडक्ट रूल, म्हणजे y इज इक्वल टू u इंटू v जर फंक्शन्स असतील. आता इथे u आणि v फंक्शन्स ऑफ काय असणार आहेत x, म्हणून dy बाय dx काय असणार आहे u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x. आता मी याला काय म्हणतो डेरिव्हेटिव्ह ऑफ x म्हणजेच काय du बाय dx. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ v आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ u. ओके, म्हणजेच काय du बाय dx. बघा तर हे काय आता ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये सोपं आहे, तुम्हाला डायरेक्टली सेपरेटली डिफरन्शिएट करायचं आहे तर त्यांचं सेपरेटली डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. ज्यावेळेस प्रोडक्ट असेल त्यावेळेस हा तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे की u इंटू व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्ही काय असतं du बाय dy बाय dx इज इक्वल टू u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x u. ओके, u dv बाय dx प्लस v du बाय dx. ठीक आहे, हा झाला प्रोडक्ट साठी. जर एक्सपोनेन्शियल असेल, ओके, मग आता जर फंक्शन y इज इक्वल टू u अपॉन v असं फंक्शन आहे. ओके, u बाय v तर डेरिव्हेटिव्ह ऑफ काय येणार y
dy बाय dx काय असेल बघा आता v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर. ठीक आहे, हा आहे तुमचा dy बाय dx चा फॉर्म्युला बघितलेला आहे आपण. ओके, हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. ठीक आहे, कशामध्ये बघितला 11 मध्ये. आपण इथे रिव्हिजन घेतो. काय असतं बघा, मग हा आहे तुमच्याकडे जर क्वोशंट असेल, ठीक आहे, तर 2u अपॉन v असं जर फंक्शन असेल, जर दोन फंक्शन डिवायडेशन मध्ये आहेत, तर मग आपण अशा वेळी काय करतो, हा फॉर्म्युला वापरतो. बरोबर आहे. मग हे काय रूल्स ऑफ डिफरन्शिएशन आहे की जर सम असेल, डिफरन्स असेल तर सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या. प्रोडक्ट असेल तर u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. जर कॉन्स्टंट असेल u अपॉन v फंक्शन असेल तर v इंटू du बाय dx मायनस u इंटू डी बाय dx अपॉन v स्क्वेअर हा तुमचा डेरिव्हेटिव्ह. ओके, हे आहेत तुमचे रूल्स आहेत. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्जेब्रिक फंक्शन्स. ठीक आहे, आता आपण ते बघितलं का. ओके, सम स्टँडर्ड फंक्शन्स आपण बघूयात. ते सम स्टँडर्ड फंक्शन्स मध्येच डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्जेब्रिक किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स येणार. ठीक आहे, तर आपण बघूया की डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्जेब्रिक फंक्शन्स. ठीक आहे, जस्ट मोमेंट, याला आपण खाली घेऊ. चला बघा काय बघायचं आपल्याला आता, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन्स किंवा अल्जेब्रिक फंक्शन्स. बरं, आता अल्जेब्रिक मध्ये आता एक एक फंक्शन्स आपण बघूया. समजा माझ्याकडे y इक्वल्स टू x रेज टू n आहे. बरोबर आहे, तर याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो dy बाय dx. आता इथे आपण डेरिव्हेटिव्ह लिहा, या साईडला काय असतो n इंटू x रेज टू n मायनस 1. ठीक आहे ना, आज इथे फंक्शन घेऊया, इथे आपण याचा डेरिव्हेटिव्ह. ओके, बघा इथे आपण डेरिव्हेटिव्ह लिहितो त्याचा, इथे फंक्शन. ओके, तर y इक्वल्स टू x रेज टू n हे जर फंक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह काय असतो n इंटू x रेज टू n मायनस 1. जर समजा माझ्याकडे डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, आता समजा sin x असेल, sin x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो cos x. ठीक आहे ना, आता आपण हे सर्व बघितलेलं आहे. बरोबर, cos चा काय असतो डेरिव्हेटिव्ह मायनस sin x. ठीक आहे, असं आपण प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह बघितलेले आहेत, मी तिथे रीड करू शकतो. त्याच्यानंतर तुमचं आता लॉगॅरिथमिक फंक्शन. ओके, तर लॉग ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन x. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x काय असतो 1 अपॉन x. तर एक्सपोनेन्शियल फंक्शन e रेज टू x, एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह e रेज टू x. जर a रेज टू x असेल तर डेरिव्हेटिव्ह असतो a रेज टू x इंटू लॉग ऑफ x. ठीक आहे ना, बघा तर ट्रिग्नोमेट्रिक मध्ये आपण ते दोघंच बघितले, बाकीचे पण सांगून देतो तुम्हाला. tan x चा डेरिव्हेटिव्ह असतो sec स्क्वेअर x. ओके, sin x झाला tan x, त्यानंतर cot x असतो, cot x का काय असतो मायनस कोसेक स्क्वेअर x. ओके, आणि आता आपण एक कशावरून फाइंड केलं असं बघा, 11th ला आपण काय करतो फर्स्ट प्रिन्सिपलचा वापर करून ह्या सर्वांचे फॉर्म्युले आपण मिळवलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा sec x असेल, sec x चा डेरिव्हेटिव्ह असतो sec x इंटू tan x आणि cot x कोसेक x असतो मायनस कोसेक x इंटू कॉट एक्स. ओके, हा झाले याचे डेरिव्हेटिव्ह आहेत. ठीक आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन झाले. त्याच्यानंतर हा तुमचा एक्सपोनेन्शियल आहे, लॉगॅरिथमिक आहे, अल्जेब्रिक बघितलं. ठीक आहे, असे काही फंक्शन्स आहेत याचे आपण डेरिव्हेटिव्ह. तर हे जे काय केले आपण फर्स्ट प्रिन्सिपल वरून याचे डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड केलेले आहेत. ठीक आहे ना, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. बघा एक तुम्हाला एक 11th रिव्हिजन होतं. ठीक आहे, मग याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी बघितलेलं आहे काय काय असतं काय नाही. तर हे जे काही टॉपिक्स आहेत बेसिक्स होतं, ज्याच्यामध्ये काय काय बघितलं आपण डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह बघितली. मग काय असतं डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, तर बघितलं आपण की एफ डॅश ऑफ एक्स काय भेटतो आपल्याला. एफ डॅश ऑफ एक्स इथे बघा, एफ डॅश ऑफ एक्स काय आहे लिमिट, इथे जस्ट मोमेंट. ओके, हा आहे तुमचा जस्ट एफ डॅश ऑफ एक्स. इथे थोडं सरळ झालेलं, एक मिनिट. ठीक आहे, हा काय आहे एफ डॅश ऑफ एक्स. ओके, हा आहे तुमचा एफ डॅश ऑफ एक्स काय आहे लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0. बघा डेल्टा एक्स टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एफ ऑफ एक्स अपॉन डेल्टा एक्स. हा आहे dy बाय dx म्हणजेच डेरिव्हेटिव्ह आहे हा. ओके, बघा ही आहे तुमची डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. त्याच्यानंतर फर्स्ट प्रिन्सिपल म्हणजे एखाद्या पॉइंटला एक्स, आता याचा एफ डॅश ऑफ एक्स. मग जर समजा मला एखाद्या पॉइंटला एक्स इक्वल्स टू ए ला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे, तर फक्त काय करणार मी एक्सच्या जागी ए ठेवणार. बरोबर आहे ना, एफ डॅश सॉरी इथे बघा एक्सच्या जागी काय करावं लागेल आपल्याला, इथे ए करा. ओके, ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए. बरोबर आहे ना, ज्यावेळेस आपण एक्सच्या जागी ए ठेवतोय ना,
आणि h म्हणजे काय आहे इथे स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स, स्मॉल इन्क्रीमेंट, ठीक आहे ना, स्मॉल इन्क्रीमेंट आहे कशामधला एक्स, स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स, बरोबर, एच म्हणजे स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज कंटिन्युअस, म्हणजे काय रिलेशन बिटवीन कंटिन्युटी अँड डिफरन्शिएबिलिटी, ओके, तो थेरम आपण बघितलेला आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं की एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज कंटिन्युअस अँड कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू, म्हणजे एव्हरी कंटिन्युअस फंक्शन हा डिफरन्शिएबल असेलच असं नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की रूल्स ऑफ डिफरन्शिएशन, जर समजा यू प्लस ऑर मायनस असेल, म्हणजे माझ्याकडे सम किंवा डिफरन्स असेल तर मी डेरिव्हेटिव्ह सेपरेटली घेऊ शकतो, बरोबर आहे. जर दोन फंक्शनचं सम आहे किंवा डिफरन्स आहे तर आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेत असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर जर प्रोडक्ट असेल यू इंटू व्ही, एखादं फंक्शन आहे वेर यू अँड व्ही आर फंक्शन्स ऑफ एक्स, तर आपण याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार, यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही म्हणजेच डीव्ही बाय डीएक्स प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजे तुमचा डीयू बाय डीएक्स, हा झाला प्रोडक्ट साठी. तसंच जर यू इज इक्वल वाय इज इक्वल टू यू अपॉन व्ही, म्हणजे क्वोशंट दिलेला असेल, म्हणजे एकमेकाच्या डिव्हायडेशन मध्ये दोन फंक्शन्स असतील, यू अपॉन व्ही असेल, तर अशा वेळी डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, याचा काहीतरी रूल असला पाहिजे. मग काय आहे तो, व्ही इंटू डीयू बाय डीएक्स मायनस यू इंटू डीव्ही बाय डीएक्स अपॉन व्ही स्क्वेअर, हा जो तुमचा क्वेश्चन साठीचा रूल. त्याच्यानंतर आपण बघितलं की आता अल्जेब्रिक किंवा जे काही स्टँडर्ड फंक्शन्स आहेत त्याचे डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे ना. तर हे आपण फर्स्ट प्रिन्सिपल नुसार सर्वांचे डेरिव्हेटिव्ह फाइंड केलेले आहेत, ठीक आहे, म्हणजे 11th मध्ये तुम्ही फाइंड केलेले असणारच आहे, ठीक आहे. तर आपण इथे डायरेक्टली सांगतो की एक्स रेस टू एन जर फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन, साइन एक्सचा कॉस एक्स असतो, कॉस एक्सचा मायनस साइन एक्स, टॅन एक्सचा सेक स्क्वेअर एक्स, कॉट एक्सचा असतो मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स, सेक एक्सचा सेक एक्स इंटू टॅन एक्स, आणि कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, ओके. आता हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर आपण माहिती की लॉगॅरिथमिक, आपल्याला इथे काय बघायचे होते काही, आता इथे 11th मध्ये काय केलेलं असतं तुम्ही की काही जे काही तुमचे स्टँडर्ड फंक्शन्स आहेत सर्व स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल आपण, आता ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह हा कन्सेप्ट, आता पुढे पुढे काय करणार आहे आपण या फॉर्म्युल्याचा वापर करणार, पण हे आले कुठून तर फर्स्ट प्रिन्सिपल किंवा डेफिनेशन, त्याला आपण फर्स्ट प्रिन्सिपल म्हणतो, त्याच्यावरून आपण हे फॉर्म्युले आपण फाइंड केले, ओके. मग लॉगॅरिथमिक फंक्शनचा 1 अपॉन एक्स, ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, ए रेस टू एक्स चा ए रेस टू एक्स इंटू लॉग ए रेस टू एक्स, मग ए रेस टू एक्स म्हणजे काय एक्सपोनेन्शियल फंक्शन, ठीक आहे. ते आपण काही डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन्स बघितलेले आहेत, ठीक आहे. बघा इथे आपण एक बेसिक जे रिव्हिजन आहे तुमचं बघितलेलं आहे, ठीक आहे. नेक्स्ट बघा आता इथे आपण तुम्हाला दाखवतोय काही स्टँडर्ड फंक्शन, जे जे तुम्हाला इथे स्टँडर्ड फंक्शन्स आहेत बुक्स मध्ये दिलेले आहे, बघा काय काय दिलेले आपण बघूया. बघा फंक्शन काय दिलं आहे, जर कॉन्स्टंट असेल तर डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो आपल्याला माहिती, ठीक आहे. त्याच्यानंतर एक्स रेस टू एन बघितलं होतं, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन, एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह, मग 1 अपॉन एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, हे कशावरून आलेले एक्स रेस टू एन वरूनच आपण हा फाइंड केलेला आहे. त्याच्यानंतर असतो 1 अपॉन एक्स रेस टू एन, हा म्हणजेच हा एक्स रेस टू एन सारखाच आहे, मायनस एन अपॉन एक्स रेस टू एन प्लस वन, ठीक आहे ना. हे जे काही तिन्ही फॉर्म्युले आहेत हे जे काही याच्यानुसारच म्हणजे एक्स रेस टू एन नुसारच आपण त्यांना फाइंड केलेलं आहे, ओके. बघा त्याच्यानंतर अंडर रूट ऑफ एक्स, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन टू रूट एक्स, मग आता हा कसा आला रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह, समजा माझ्याकडे रूट एक्स म्हणजे काय आहे एक्स रेस टू 1 बाय 2 आहे, बरोबर आहे. आता याचा मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, मग माझ्याकडे काय फॉर्म्युला आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला आहे काय आहे, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन, बरोबर आहे. मग इथे एन किती आहे 1 बाय 2, म्हणजे 1 बाय 2 पुढे येईल इंटू एक्स रेस टू एन मायनस वन म्हणजे 1 बाय 2 मायनस वन, म्हणजेच काय येईल बघा 1 बाय 2 इंटू एक्स रेस टू, हा काय होईल मायनस 1 बाय 2, ठीक आहे ना. 1 बाय 2 मायनस वन काय असेल मायनस 1 बाय 2, त्याला मी काय लिहू शकतो 1 अपॉन 2 इंटू एक्स रेस टू 1 बाय 2, बरोबर आहे का. वरती मायनस होता खाली जाऊन काय होईल प्लस 1 बाय 2 होईल, म्हणजेच 1 अपॉन 2 रूट एक्स, एक्स रेस टू 1 बाय 2 म्हणजेच काय अंडर रूट ऑफ एक्स, म्हणजेच 1 अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काय असेल 1 अपॉन 2 रूट एक्स, ठीक आहे ना. हे सर्व फॉर्म्युले कशावरून आहेत, एक्स रेस टू एन वरून आले, ते तुम्हाला अगोदर बघायचे, ठीक आहे ना. हे आपण चेक केलेलं असतं 11th मध्ये तुम्ही असताना, ठीक आहे. तरी पण तुम्ही परत आता चेक करणार आहात, एनच्या जागी इथे पण बघा एक 1 अपॉन एक्स आहे म्हणजे काय होईल एक्स रेस टू मायनस वन होईल असं असेल, बरोबर.
म्हणजेच एन ची व्हॅल्यू किती असणार आहे -1. त्याच्यानुसार आपण ते फाइंड करणार, हा डेरिव्हेटिव्ह येऊन जाईल तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह ओके बघितला आपण. कॉस एक्सचा काय असतो, टॅन एक्सचा. ठीक आहे. ते ट्रिग्नोमेट्रिक ई रेस्ट एक्स दिलेलं आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन ए रेस्ट एक्स दिलेलं आहे, लॉग एक्स दिलेला आहे. ओके. आता इथे बघा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय दिले 1/x दिला. इथे काय दिले लॉग ऑफ एक्स टू द बेस ए काय दिले 1/x इंटू लॉग ए. मग इथे जर लॉग ए आहे तर इथे बेस काय असणार, तर इथे काय असतो बेस ई बेस असतो. म्हणजे तुमचा काय असणार आहे हा नॅचरल लॉगॅरिथम. ठीक आहे ना, याला काय म्हणतो आपण नॅचरल लॉग. ठीक आहे ना, नॅचरल लॉगॅरिथम म्हणजेच काय तुमचा टू द बेस ई असला पाहिजे. आता इथे बेस जर ई सोडून दुसरा असेल ए असेल, ठीक आहे, तर काय असणार 1/x इंटू लॉग ए हा डेरिव्हेटिव्ह. ओके, लक्षात घ्यायचं बघा. ज्या वेळेस आपण लॉगॅरिथमिकचा डेरिव्हेटिव्ह घेतोय त्यावेळेस नॅचरल लॉग असेल सरळ सरळ 1/x, पण नॅचरल लॉग सोडून जर एखादा दुसरा बेस ओके नॅचरल लॉगॅरिथम म्हणजे ई बेस नसेल, ते ई च्या जागी समजा इथे ए बेस आहे, तर काय असणार त्याचा लॉग आपल्याला मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यायचा 1/x इंटू लॉग ए असं करायचं. ठीक आहे. हे काय होते तुमचे सम स्टँडर्ड फंक्शन्स आहेत. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन्स बुक्स मध्ये 11 च्या दिलेले. ओके. त्याच्यानंतर बघा आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन्स, फंक्शन्स ऑफ अनदर फंक्शन्स. ठीक आहे. तर आपण हे काय करूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊयात. आता हे जे काही लेक्चर आहे आजचं हे तुमच्यासाठी खास फक्त काय आहे एक रिव्हिजन लेक्चर आहे. ओके. म्हणजे एक बेसिक जे 11 साठी आपल्याला लागणार होतं ते आपण घेतलेलं आहे. ठीक आहे. मग बघा आपल्याला काय काय आपण 11th मध्ये बघितलेलं आहे एकदा रिवाइज करूयात. म्हणजे आपण नेक्स्ट जो काही तुमचा टॉपिक्स असेल 12th साठी, ओके, ज्यावेळेस आपण 12th नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टार्ट करू कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, बाकी जे काही टॉपिक्स आहेत ते आपण बघूयात. ठीक आहे. मग आता आपण पहिल्यांदा काय शिकलं आज डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, डेफिनेशन डेरिव्हेटिव्ह. ओके, डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आपण बघितलं. त्यालाच आपण काय म्हणतो फर्स्ट प्रिन्सिपल. ओके, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह किंवा डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. त्याच्यानंतर काय बघितलं रूल्स ऑफ डिफरन्शिएशन बघितलं. ओके, रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. ठीक आहे. तर थोडासा आता इथे चेंज होईल आपला. ठीक आहे, ऑर्डर जाऊ द्या. ठीक आहे, रूल्स ऑफ डिफरन्शिएशन आहे. त्याच्यानंतर काय रिलेशन बघितलं, रिलेशन बिटवीन डिफरन्शियाबिलिटी. ठीक आहे ना, कशामध्ये डिफरन्शियाबिलिटी, रिलेशन बिटवीन डिफरन्शियाबिलिटी अँड कंटिन्युटी. ठीक आहे, याच्यात काय रिलेशन आहे ते पण आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं रूल्स ऑफ डिफरन्शिएशन झाले. याच्यामध्ये तुमचं ऍडिशन सबट्रॅक्शन आलेलं आहे सगळं. ठीक आहे. सम स्टँडर्ड फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन्स, जे काही स्टँडर्ड फंक्शन्स आहेत त्याचे आपण डेरिव्हेटिव्ह बघितले. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन्स. ओके, ठीक आहे. बघा हे आपण टॉपिक्स बघितले, त्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचे काय काय करायचं. आता आपण 12th मध्ये जातोय. 12th जो चॅप्टर आपण शिकतोय, तर काय तुम्हाला बेसिक्स काय कळलं पाहिजे. ज्यावेळेस जे काही स्टँडर्ड फंक्शन्स आहेत त्याचे डेरिव्हेटिव्ह माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आपला काय आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. ठीक आहे ना, कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन म्हणजे काय असेल समजा आता आपण कसं बघितलं की साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतो. बरोबर आहे, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो कॉस एक्स. मग जर समजा माझ्याकडे साइन ऑफ लॉग एक्स असं फंक्शन आलं तर मग मी डेरिव्हेटिव्ह कसा घेणार, का असं लिहिणार का फक्त कॉस ऑफ लॉग एक्स. ठीक आहे ना, बरोबर आहे, असं लिहिणार का डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ लॉग एक्स कॉस ऑफ लॉग एक्स. मग त्याच्यासाठी आपल्याला काय बघायचंय कंपोजिट फंक्शन जर असतील तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. मग मला त्याच्यासाठी हे माहिती असणं आवश्यक आहे की जर मी आता तिथे कंपोजिट आहे फंक्शन, बरोबर आहे, साइन फंक्शन पण आहे, लॉग फंक्शन पण आहे, बरोबर आहे, किंवा कॉस ऑफ ए रेस टू एक्स असं फंक्शन असेल. आता इथे एक्सपोनेन्शियल आहे आणि हा कोणता फंक्शन आहे कॉस फंक्शन आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. असं जर तुमचं एक कंपोजिट फंक्शन आलेलं असेल तर मग डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा याच्यासाठी मला बेसिक काय असणं आवश्यक आहे, बेसिक काय माहिती असणं आवश्यक आहे की मला
जे काही स्टँडर्ड फंक्शन्स आहेत, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत, एक्सपोनेन्शियल आहेत, अल्जेब्रिक आहेत, या सर्व फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह माहित असणं आवश्यक आहे. जसंच माझ्याकडे एक्स रेस टू एन येईल तर मला माहित असणं आवश्यक आहे की एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन काय असतो, याचा डेरिव्हेटिव्ह असतो एक्स रेस टू एनचा. किंवा मला माहिती असणं आवश्यक आहे की साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतो. ठीक आहे, हे काय आहे तुमचं बेसिक फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह माहिती असणं आवश्यक आहे ज्या वेळेस आपण आता पुढचे टॉपिक्स बघत आहोत. ठीक आहे ना. मग बघा त्यासाठी तुम्ही आता काय करणार आहात, पहिल्यांदा सर्व जे काही तुमचे टॉपिक्स आहेत 11चे त्याचे सर्व डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले, आता काय काय फॉर्म्युले असतील बघा. त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्हाला स्टार्टिंगला काय काय, आपण आता 11th मधून एक बेसिक किती फॉर्म्युले असणार आहे तुमच्याकडे. पहिल्यांदा जर आपण बघितलं की एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला असणार आहे, बरोबर आहे. ठीक आहे, एन आपण वरती जे आपण दाखवलेलं आहे त्याच्यात बघू शकता. ठीक आहे, इथे बघा, जस्ट मुवमेंट. ओके, बघा इथे हे एवढे फॉर्म्युले, बरोबर. काय आहे याच्यामध्ये एवढेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. या फॉर्म्युल्यावरूनच काय करणार आहोत आपण, एक मिनिट. ओके बघा, ठीक आहे. काय आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो किंवा एक्स रेस टू एनचा हा, हे काय एवढेच फॉर्म्युले तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे काय, ट्रिग्नोमेट्रिकचे 6 फॉर्म्युले हा एक्स रेस टू एनच्या मध्येच आहे सर्वजण, बरोबर आहे. हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर लॉग एक्सचा ए रेस टू एक्स आणि लॉग एक्स द बेस तेव्हा. ठीक आहे, एवढे जर फॉर्म्युले लक्षात ठेवले तर तुम्हाला पुढे जे काही वेगवेगळे डेरिव्हेटिव्हचे मोठे मोठे एक्झाम्पल्स असतील 12th मधील ते सर्व सॉल्व्ह करायला सिंपल जाईल. ठीक आहे, बघा अशा प्रकारे आपल्याला हे स्टार्ट करायचं आहे. आज आपलं पहिलं लेक्चर होतं 12th साठी. जे काही 2022 चे मुलं आहेत त्यांच्यासाठी हे पहिलं लेक्चर आहे डिफरन्शिएशनचं. ठीक आहे, आपण लेक्चर चालू केलेले आहेत. मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टर संपलेला आहे पार्ट 1 चा. ठीक आहे, आता हा सेकंड चॅप्टर, आपण दुसरा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे मॅथ्स 2 मधून. मॅथ्स 2 चा हा पहिला चॅप्टर आहे. ठीक आहे, तर जे काही तुमचे मित्र असतील सर्व जे की आता 12वीला गेलेले असतील 2022 बॅच करिता, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून सर्वांना फ्री लेक्चर्स बघायला भेटतील. ठीक आहे, आता आजच्या ज्या सिच्युएशन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही घरी बसून याच्यावर डेली लेक्चर्स आपले युट्यूब चॅनलवरती येत जातील. ठीक आहे, बघा हे जे काही सर्व आपण आज रिव्हिजन घेतलेलं आहे तुमचं बेसिक्स मध्ये सर्व. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट आता जे लेक्चर असेल त्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये जे 12th सिलेबस आहे ते आपण स्टार्ट करूया. ठीक आहे, तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.